कर्जत तालुक्यामधील माहिजळ गाव येथील एक शेतकरी यांनी 16 साली 5.5 कोटी भरले होते, पण त्यांना त्यांच्या इथं तर टिपी बसली नाही, पोल लाईन निवडून दिली नाही, त्याचं काहीच नाही, तरीसुद्धा यांना 46,000 रुपये बिल आलं आहे. त्याच्यामुळे हे मला शेतकरी 8 दिवस मला फोन करीत का असं झालं आहे, पण मला वेळ नसल्यामुळे त्यांना मी माझं टायमिंग दिलं नाही. त्याच्यामुळे ते आज डायरेक्ट आमच्या घरी हे आता दावं घेऊन आलते. काका मला म्हणले आज मला फाशी घेतल्याशिवाय अजिबात मार्ग नाही. त्यांना सांगितलं मी तुम्ही फाशी अजिबात घ्यायची नाही. ज्या अधिकाऱ्याने टीपी दुसऱ्याला दिली, ठेकेदार दुसऱ्याला दिली किंवा काहीतरी यांनी बोफर्स केला, त्या अधिकाऱ्याला ह्या दाव्याने बांधून हाणायचं असं मी अधिकाऱ्याला सांगतो. आणि चुतमारीच्यांनो, इतका तुम्ही शेतकऱ्यांना फसवता आणि मला जे हे आमच्या नेत्यांनी जे पद दिलं आहे ना, हे तुम्हाला सहकार्य करण्यासाठी मला पद दिलेलं नाही. मला जनतेनं अशा गोरगरीब शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी मला आमच्या नेत्यांनी जिल्ह्याचं पद दिलं आहे. आणि या पदावर राहून मी गरीब शेतकऱ्यांना, गरीब कुटुंबाला मी सहकार्य करतो. आणि तुम्ही आता इथून तरी फसवाफसवी बंद करा. तुम्ही या शेतकऱ्याची महिनाभरात लाईन ओढून दिली नाही किंवा या शेतकऱ्याच्या नावावर टिपी आली नाही, बसून दिली नाही, तर हा शेतकरी 100% या दाव्याने फाशी घेतल्याशिवाय होणार नाही. ह्या शेतकऱ्याची मला सर्व परिस्थिती माहिती आहे. 46,000 हा शेतकरी भरू शकत नाही. आणि अधिकाऱ्याला सांगतो, यांना 1 रुपया बिल मागायचं नाही. हे जर बिल मागितलं तर तुम्हाला याच दाव्याने मी तुम्हाला बांधून हाणणार. तुम्ही माझ्यावर 353 गुन्हा दाखल केला तरी चालेल. ह्या असल्या गुन्ह्याला भेटच नाही मी. तुमचं एवढं बोफर्स आहेत, मी जर तुमचं सगळं बोफर्स बाहेर काढलं तर तुम्हाला फाशी घेतल्याशिवाय मार्गच नाही. मी तुमचं एकही बोफर्स बाहेर काढत नाही, अजून काढला नाही. पण असा जर शेतकऱ्यांना तुम्ही त्रास दिला तर तुमचं मी बोफर्स नक्की बाहेर काढणार असं मी तुम्हाला सांगतो. आता ही खरी कहाणी या शेतकऱ्यांच्या तोंडून तुम्ही ऐका. सांगा. मी 2016ला कोटेशन भरलं, परंतु मला कोटेशन मीटर काही डीपी काही आली नाही. मी वारंवार चौकशी केली, ते म्हणले काम होईन पण काम कुठलंच झालं नाही. ज्यावेळेस मीटर बसवायला डीपीला आले त्यावेळेस मी रानात होतो. त्यावेळेस त्यांनी मला विचारलं मीटर बसवायचं आहे तर डीपीच नाही तर मीटर कशाला बसवतात. तिथून पुढं मी बिल चेक केलं असता, सेतूमध्ये जाऊन बिल चेक केलं तर मला 46,200 रुपये बिल त्यात दिसलं. आणि नंतर मी वारंवार जातोय, मिरजगावला जातोय, माहिजळगावला जातोय, डेकाटे साहेबाकडे गेलो, चव्हाण साहेबाकडे गेलो, परंतु त्यांनी मला काहीच हे दिलं नाही. काय म्हणलं ते बिल बरोबर? ते म्हणले आधी बिल भरावं लागेल, नंतर पीडी करावं लागेल आणि नंतर तुम्हाला नवीन फ्रेश कोटेशन भरून ती डीपी बसली जाईन. तुमच्या बापाने केलं मला बिल भरायचं? बापाने सांगता कर्जतला जा म्हणले, कर्जतला गेलो मी, कर्जतला बी काय मला ही मिळालं नाही. म्हणून मला नाही इलाजाने काकांकडे यावं लागलं दावं घेऊन. मी तिथं ऑफिसमध्ये म्हणलो इतकं जर बिल भरायचं म्हणलं तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे अधिकाऱ्याला सांगतो, हा शेतकरी जगला पाहिजे. तुमच्या हलगर्जीपणामुळे हा शेतकरी मरू शकतो, पण मी ह्याला न मरून देता हा शेतकरी 50 तरी कुटुंब जगवतो, भाजीपाला पिकवतो, अन्नधान्य पिकवतो आणि तुम्हाला जगवतो. आणि तुम्ही आज ह्याला मारू लागले आहेत, हे असं मला अजिबात जमणार नाही. या शेतकऱ्याची महिना डीपी मंजूर होती, या महिन्याभर डीपी बसून द्या. जर तुम्हाला डीपी होत नसल्यापासून तर ह्याला लाईन वळून द्या असं मी तुम्हाला सांगतो. नाही तुम्हाला ह्या दाव्याने अक्षरशः मी खोटं सांगणार नाही. माझ्यावर 353 गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण तुम्हाला मी बांधून हाणणार. जे गुन्हा अधिकारी दोषी असतील त्यांना बांधून हाणणार असं मी तुम्हाला सांगतो. थोडं काहीतरी सत्य वागा, इतकं चुकीचं वागू नका, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका असं मी सांगतो. सत्यमेव जयते. रामकृष्ण हरी. जय भीम, जय मल्हार.